मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये। आपण तुळशीसमोर काढण्यासाठी 2 ते 2 ठिपकेच्या 4 रांगोळी डिझाइन बघणार आहोत। तर सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला 2 ते 2 ठिपके काढून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। आपल्या चॅनलवर साध्या सोप्या आणि जे नवीन शिकत असतील त्यांनाही अगदी सहज रांगोळी काढता येतील, त्यांच्यासाठी व्हिडिओ असतात, तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा। बघा, आपण 2 ते 2 ठिपके दिले आहेत आणि त्याचा असा स्क्वेअर शेप देऊन घेतला आहे। ह्या रांगोळी तुम्ही तुमच्या जर फ्लॅट असेल तर त्याच्या समोर जागा नसते, छोटी जागा असते, तर त्याच्यातही तुम्ही अगदी आरामात एका कोपऱ्यात ही रांगोळी काढू शकता आणि कमीत कमी ठिपके आहेत। तुमच्या जर छोट्या मुली असेल तर त्याही अगदी आरामात ही रांगोळी काढू शकतील, अशी ही रांगोळी आहे। बघा, आपण मध्ये शुभ स्वास्तिक काढला आहे आणि जो आपण स्क्वेअर शेप काढला आहे त्याच्या साइडने आपण बरोबर आडव्या रेषा घालत आहोत इथे। मैत्रिणींनो, रांगोळी एक अशी कला आहे जी आपण लगेच जर रांगोळी घेऊन हातामध्ये घेऊन काढायला गेलो तर आपल्याला एवढे व्यवस्थित आपले आकार येत नाही, दिसते तेवढी सोपी सुद्धा नसते, तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसच करावी लागते। तर तुम्ही अशा छोट्या छोट्या ज्या रांगोळी आहेत त्याच्यापासून सुरुवात करू शकता आणि हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी आपण काढू शकतो। तर बघा, ही जी आपण आडवी लाईन दिली आहे त्याच्याच वरती परत आपण 2 लाईन अजून टाकणार आहोत, त्याच्यापेक्षा छोटी आणि परत त्याच्यापेक्षा अजून छोटी, अशा 3 लाईन आपण इथे टाकून घेतलेल्या आहेत। बघा, बघा, या पद्धतीने आपण 3-3 डॉट टाकून घेतलेले आहेत। आता ही आपली वरची जी छोटी लाईन आहे त्याची आपल्याला तिरपी लाईन अशा आतमध्ये जोडून घ्यायची आहे। अशाच्या सर्व लाईन अशा आतमध्ये तिरपी लाईन टाकून आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। बघा, या साइडच्या सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा, फक्त अशा आपल्याला तिरप्या करून लाईन खालच्या जी आपली आडवी लाईन आहे त्याला बरोबर असं जोडून घ्यायचं आहे। या पद्धतीची आपली जाळी सुंदर अशी डिझाइन इथे तयार होते। बघा मैत्रिणींनो, तुमच्या जर खरंच छोट्या मुली असतील ना तर त्यांना तुम्ही अशी रोज शाळेत जरी जात असतील तरी सकाळची रांगोळी त्यांना तुमच्या तुळशीभोवती म्हणा, उंबरठ्याभोवती अशी काढायला हवा, जेणेकरून त्यांची प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि ते सुद्धा अशा छोट्या छोट्या रांगोळीपासूनच रांगोळी शिकतील। बघा, याच्यावरती आपण आता असा दिवा काढलेला आहे। बघा, आपण 4ही आपले जे आता हा डिझाइन तयार झाली आहे त्याच्यावरती आपण असे दिवे काढणार आहोत। आणि या रांगोळीला वेळ सुद्धा लागत नाही। यामध्ये मी 4 रांगोळी दाखवणार आहे, तर 4ही रांगोळी अगदी सहज कमी वेळात झटपट सकाळची कितीही आपली गडबड असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण काढू शकतो। याने तुमच्या अंगणाची नक्की शोभा वाढेल। तर बघा, या पद्धतीने आपण दिव्यांचा शेप इथे देऊन घेतलेला आहे। आता या पद्धतीने आपण त्याच्यावरती वात काढूया।
बघा या पद्धतीने आपण या दिव्यांवरती वात काढलेली आहे. आता परत आपण इथे अशा 2-2 लाईन मध्ये काढून घेऊया. खालची जी लाईन आहे ती थोडी छोटी काढायची आहे, त्याच्यावरची जी लाईन आहे थोडीशी आपल्याला अशी मोठी काढायची आहे जरा. बघा या पद्धतीने आपण दोन्ही दिव्यांच्या मध्ये जो शेप आपला स्पेस राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण अशा लाईन काढलेल्या आहेत. आणि याच्यावरती आपण आता असा कर्व शेप घ्यायचा आहे थोडासा. याच्यावरती असं डॉट टाकायचं आहे. याच्यावरती असे थोडेसे मोठे थोडेसे डॉट टाकायचे आहेत आपल्याला. मध्ये डॉट काढला आहे, साईडने त्याचे डॉट द्यायचे आहेत. आता या डॉटला आपल्याला असं बोटाच्या साहाय्याने पाठीमागे असं प्रेस करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीचं सुंदर असं फूल इथे तयार झालेलं आहे. याच पद्धतीने मी ही सर्व डिझाईन इथे बनवून घेते. बघा तुमच्या पसंतीनुसार याच्यामध्ये तुम्ही रंग भरू शकता. किंवा रंग नसतील तर तुम्ही मध्ये आपण जे स्वास्तिक काढलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू वाहू शकता. तशी रांगोळी सुंदर दिसते. मी सुद्धा इथे रांगोळी पांढरीच ठेवणार आहे. आपापल्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये रंग देऊ शकता. बघा काढायला किती सोपी रांगोळी आहे आणि किती पटकन तयारही होते. तर ही आपली पहिली रांगोळी तयार झालेली आहे. तर आता काढूया दुसरी रांगोळी. त्यासाठी आपण 2 ते 2 ठिपके इथे काढून घ्यायचे आहे आणि हे ठिपके असे क्रॉस करून आपण इथे जोडून घेतलेले आहेत. बघा याच्यामध्ये पण आपण अशा लाईन ओढून घेऊया. या पद्धतीने आपण तिरपी लाईन वरचे हे जे पॉइंट आहेत त्याच्यापासून आपण तिरपी लाईन करून वरती जोडून घेणार आहे. या पद्धतीचं आपलं इथे फूल तयार होत आहे. बघा बघा या पद्धतीने हे सुंदर असं आपलं इथे फूल तयार झालं आहे. आता याच्यामधून आपण असं लाईन घेऊन याच्यावरती असं मध्ये डॉट देणार आहोत. आपण आता हे जे डॉट टाकले आहेत त्याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं. या डॉट मध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये कलरचे सुद्धा डॉट टाकू शकता. हे वरचे जे काढले आहेत आपण ते. याच्यावरती आपण या पद्धतीचा आपला दोन्ही साईडने अशी थोडीशी गोलाकार लाईन घेऊन आपण असं शेप बनवणार आहोत. बघा या पद्धतीने सुंदर अशी डिझाईन आपल्या याच्यावरती तयार झाली आहे. याच्यावरती पण असं आपल्याला पानाचा शेप काढायचा आहे. आपल्या चॅनलवर खूप साऱ्या
रांगोळी डिझाईन मी अपलोड केलेल्या आहेत. तर रोजच्या ठिपक्यांच्या पण असतील, फ्री हँड रांगोळी पण मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि कमेंटसुद्धा करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा. बघा, या पद्धतीने आपण याच्यावरती अशा 2-2 पाकळ्या काढत आहे मी. इथे आपण याच्यावरती कमळचा शेप तयार केला आहे. बघा, या दररोजच्या रांगोळी आपण काढतो, याला रंगही नसला तरी चालेल, पण हळदी कुंकू आपण त्याच्यावर नक्की थोडंसं वाहू शकतो. त्याने आपली रांगोळी एकदम उठून दिसते. रंगच असले पाहिजे असा काही मान नाही त्याचा. तुम्ही तुमच्या अंगणाचा जो छोटासा दरवाजासमोर एखादा कोपरा असेल त्याच्यामध्ये तुम्ही अशी ब्लॅक कलरची जी फरशी असते त्याच्यावरती खूप सुंदर दिसते अशी व्हाईट रांगोळी. बघा, इथे मी किचनच्या कट्ट्यावरतीच काढत असते व्हिडिओ बनवण्यासाठी, पण असं अंगणामध्ये पण तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावरती मस्त अशा रोज तुम्ही रंग नसला तरी पण अशा रांगोळी, दुसरी रांगोळी तयार झाली आहे. तुम्हाला यापैकी कोणती रांगोळी आवडते ते पण मला नक्की कमेंट करा. बघा, आता बघूया तिसरी रांगोळी. बघा, आपली तिसरी रांगोळी. यासाठी इथे 2 ते 2 ठिपके परत मी टाकून घेतलेले आहेत. आता हे आपण असे आडवी लाईन टाकून या साईडने उभी अशा स्क्वेअर शेप इथे बनवून घेत आहे. बघा, परत आपण यालाच अजून त्याच्या साईडने तसाच बॉक्स काढून डबल लाईन त्याला बनवत आहोत. बघा, या पद्धतीने परत आपण साईडने एक बॉक्स तयार केला आहे त्याच्या. बघा, याच्यामध्ये आपण असा ओम काढलेला आहे पाठीमध्ये. मधोमध पण असं थोडंसं मोठं असं टिपका देत आहे मी. असं मधोमध आपण बोट ठेवून त्याला असं गोलाकार आपण फिरून घेतलं. बघा, ते आपण वापरता येतं किंवा मग आपल्या घरातल्या फेविकॉल बॉटल असतील, अशा बॉटल्या असतात रिकाम्या, पॅराशूट तेलाची बॉटल असेल तर त्याही यासाठी तुम्ही वापरू शकता. एकदा जर भरून ठेवली तर आपल्याला रोज उपयोगी पडते. ज्यांना चांगली देऊन घ्यायचे आहेत. परत आपण याच्यामध्ये असं बोट ठेवून त्याला असं पाठीमागे थोडंसं असं ओढून घेणार आहे. या पद्धतीने सुंदर असं फूल इथे आपलं तयार होतं. बघा, किती सुंदर आपले दिसत आहे. याच्यामध्ये पण आपण असे 3-3 डॉट टाकत आहे मी. बघा, हे 2 आपण जे डॉट आहेत त्याला असं पाकळ्या करून घेतले आहे बोटाने आणि वरचा जो डॉट आहे त्याला आपण प्रेस करून घेतला आहे फक्त खाली. हे बघा, ती माचीसची गाडी आहे, त्याने आपण असं पानाचा शेप काढायचा आहे.
हे असं मधून ओढून त्याला लाईन काढायची आहे बघा. एक डॉट द्यायचा आहे बघा. या पद्धतीची सुंदर अशी ही डिझाईन इथे तयार झालेली आहे आपली. या फुलाच्या बरोबर मधली जी पाकळी आहे त्याच्यामध्ये पण आपण असं डॉट टाकत आहे बघा. एक थोडा मोठा, त्याच्यापेक्षा थोडा छोटा आणि परत एक छोटा डॉट, असं 3 डॉट त्याच्यावरती टाकलेले आहेत बघा. किती सुंदर अशी ही रांगोळी दिसत आहे बघा. मध्ये जे ओम काढला आहे ते पण अगदी सुरेख दिसत आहे बघा. आता बघूयात चौथी रांगोळी. बघा चौथी रांगोळी काढायची आहे. त्यासाठी आपण परत 2 ते 2 ठिपके काढून घेतलेले आहेत. मध्ये आपण याचे एक डॉट देत आहोत. याला असं परत क्रॉसमध्ये आपण जोडून घेतलेलं आहे बघा. बघा या पद्धतीने आपण थोडीशी आपल्याला अशी कव्हर करून घ्यायची आहे लाईन, पण मध्ये जोडून घ्यायची आहे आणि परत दुसऱ्या साईडला जोडून द्यायची आहे. याच्यावरती पण आपल्याला अशी पाकळी काढायची आहे बघा. पानासारखा एक शेप आपल्याला असं काढून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला दररोज काढण्यासाठी कोणत्या रांगोळी जास्त आवडतात? फ्री हँड रांगोळी आवडतात की अशा ठिपक्यांच्या रांगोळी आवडतात? मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. बघा या पद्धतीने आपण इथे मध्ये शेप काढून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने बघा या पानामध्ये आपण अशा रेषा दिलेल्या आहेत. मला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरवा रंग पण भरू शकता, तसं पण छान वाटेल. याच्यावरती आपण आता मधोमध एक मोठा डॉट दिला आहे बघा. या साईडने पण मग याच्या साईडने आपल्याला असे डॉट टाकून घ्यायचे आहे. त्यापेक्षा थोडा छोटा, परत थोडा छोटा, परत छोटा, असं आपल्याला डॉट टाकायचे आहे. बघा किती सुंदर हे दिसत आहे. बघा आपले जे 2 ते 2 ठिपके आहेत ना, तर आपण त्यापासून असंख्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी आपण आपल्या
क्रिएटिव्हिटी आहे त्यानुसार आपण त्याला बनवू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण रांगोळी तयार करू शकतो. बघा किती सुंदर असं हे दिसत आहे. आता मधला जो आपला डॉट आहे यामध्ये तुम्ही पिवळा किंवा लाल रंग पण वापरू शकता. जास्त रंग नसले तरी आपण हळदी कुंकाचे जे रंग आहेत लाल किंवा पिवळा तर तेही इथं वापरू शकतो. मधल्या एका डॉटमध्ये द्यायचा आणि याच्यामध्ये रंग टाकायचे, ते पण खूप सुंदर दिसतं. बघा आता हा जो डॉट आहे त्याच्यावर परत आपण असे 4 डॉट टाकले आहेत आणि याला असं याच्यावरतीच आपण असं फूल बनवलेलं आहे मस्त. बघा बरोबर 4 डॉट बसतात त्या बिंदूवरती, मधल्या डॉटवरती. तर आपल्याला 4च तिथे बिंदू द्यायचे आहेत आणि त्याच्या वरती फूल काढायचं आहे मस्त. बघा ज्यांना रांगोळी येत नाही का नाही त्यांच्यासाठी किती सोपं अशी ट्रिक आहे ही. काहीच अवघड नाही आहे याच्यामध्ये. बघा किती सुंदर ही आपली रांगोळी दिसते. यापैकी तुम्हाला कोणती रांगोळी जास्त आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कशा पद्धतीच्या रांगोळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला आवडतील तर ते सुद्धा मला कमेंट करा. आणि हो, यामधली तुम्हाला कोणती रांगोळी आवडली तर तेही सांगा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.